नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रशांत टाकणे प्रशांत क्लासेसमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपला पुनर्ष एकदा मनपूर्वक स्वागत करतो. GDCA परीक्षेसंदर्भातील आज आपण पेपर नंबर 3 परीक्षेला जाता जाता काही महत्त्वाच्या संकल्पना समजून घेणार आहोत, की जेणेकरून परीक्षेला तुम्हाला याचा निश्चित फायदा होईल. तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि सगळ्यात महत्त्वाचा पार्ट की व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत चला. कारण खूप साऱ्या महत्त्वाच्या प्रश्नांची संकल्पना आज आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत पेपर नंबर 3च्या स्वरूपात. परंतु त्याचबरोबर आम्हाला आज आपण जे काही प्रश्न पाहणार आहोत, हे प्रश्न पेपर नंबर 3 साठी तर महत्त्वाचे आहेतच. पण त्याचबरोबर पेपर नंबर 1, पेपर नंबर 4, पेपर नंबर 5 आणि पेपर नंबर 6 साठी देखील अतिशय महत्त्वाचे असणार आहे. त्यामुळे इथे जरी तुम्ही पेपर नंबर 3 व्यवस्थित अभ्यासला, तरी यातले बरेचसे क्वेश्चन्स तुम्हाला इतर विषयाच्या बाबतीमध्ये सुद्धा परीक्षेला दिसतील. त्यामुळे कन्सेप्ट संकल्पना आपल्याला एकच अभ्यासायची आहे. प्रश्न आम्हाला कुठेही विचारू द्या, आम्ही प्रश्नाचं उत्तर लिहायला काय आहे? तयार आहे. चला, संकल्पना आधी आपल्याला समजून घ्यायची आहे, की परीक्षेला प्रश्न कशा स्वरूपात विचारले जातात. आता पेपर नंबर 3 जर आपण पाहिला, तर सहकारी संस्थांचं लेखा परीक्षण. मग सहकारी संस्थांच्या लेखा परीक्षणामध्ये सर हा पेपर तर आम्हाला खूपच किचकट वाटतो. नुसतं आम्ही तो वाचायला गेलो किंवा समजून घ्यायला गेलो, तर त्याच्यामध्ये आम्हाला सतत त्या ठिकाणी तेच शब्द विचारले जात आहेत. तेच शब्द आमच्या वाचण्यामध्ये येत आहेत. मग आम्ही परीक्षेला या प्रश्नांची उत्तरे कशी लिहू? हा प्रश्न तुमच्या पुढे निर्माण झाला असेल. बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये असे प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतात. तर मित्रांनो, आपल्याला आजचा हा जो व्हिडिओ असणार आहे, हा शेवटपर्यंत जर तुम्ही संपूर्ण पाहिला, तर तुम्हाला तुमचे जे त्या ठिकाणी निर्माण होणारे डाउट्स सगळे त्या ठिकाणी क्लिअर होतील. कारण हा विषय इतका इंटरेस्टिंग आहे, इतका सोपा आहे, की जो तुम्हाला स्कोरिंगपर्यंत नेऊन ठेवतो. त्यामुळे व्यवस्थित लक्ष जर या सब्जेक्टकडे जर तुम्ही दिलं, तर निश्चित तुम्हाला याचा फायदा होणार. आता एक संकल्पना पहिली लक्षात घ्या, की आपण पहिल्या काही म्हणजे पेपर नंबर 1 मध्ये आपण काही गोष्टी अभ्यासल्या, की संस्थांचं लेखा परीक्षणाचाही तो तिथे पार्ट होता. मग आम्हाला सेपरेट पेपर नंबर 3 जो दिलेला आहे, तो सुद्धा काय आहे? सहकारी संस्थांचं लेखा परीक्षण. मग या विषयामध्ये अभ्यास कसा केला पाहिजे? प्रश्न कसे समजून घेतले पाहिजे? इकडे व्यवस्थित लक्ष द्या. ओके. परीक्षेला आम्हाला लेखापरीक्षण, हिशेब तपासणी आणि अंकेक्षण हे 3 महत्त्वाचे प्रश्न पहिले समजून घेणं आवश्यक आहे. काय सांगितलं? हिशेब तपासणी, लेखापरीक्षण आणि अंकेक्षण. या तिघांचाही अर्थ एकच आहे. मग प्रश्न कसे विचारतात? सहकारी संस्थांचं लेखापरीक्षणाची प्रक्रिया स्पष्ट करा. सहकारी संस्थांची अंकेक्षणाची प्रक्रिया स्पष्ट करा. सहकारी संस्थांच्या हिशेब तपासणीची प्रक्रिया स्पष्ट करा. किंवा का आवश्यकता आहे हे स्पष्ट करा. ओके. किंवा खालील दिलेल्या सहकारी संस्थांचं अंकेक्षण, हिशेब तपासणी, लेखापरीक्षण कशा पद्धतीने कराल? एक लेखापरीक्षक म्हणून या टाईपची सुद्धा तुम्हाला परीक्षेला प्रश्न येतात. मग इथे कन्फ्यूज होण्याची काही गरजच नाही ना आपल्याला. कन्सेप्ट आपली क्लिअर असेल, की सहकारी संस्थांचं लेखापरीक्षण का केलं जातं? किंवा का आवश्यकता होती लेखापरीक्षणाची? जर आपण सहकाराच्या संकल्पनेचा जर अभ्यास केला, जर थोडा जागतिक पातळीवरचा, भारताच्या पातळीवरचा, महाराष्ट्राच्या पातळीवरचा जर आम्ही सहकारी संस्थेचा अभ्यास केला, तर सहकारी संस्था ह्या एक सेवा देण्याच्या उद्देशाने, सहकाराच्या तत्वाच्या उद्देशाने संस्था या स्थापन झाल्या होत्या. संस्थांमध्ये पदाधिकारी वर्ग, व्यवस्थापक मंडळ, संचालक मंडळ, कर्मचारी वर्ग, सभासद वर्ग हे त्या ठिकाणी कार्यरत असतात. संस्थांचं दैनंदिन कामकाज हे योग्य पद्धतीने उपविधीच्या नियमाने त्या ठिकाणी चालत असतं. मग त्याचबरोबर त्या ठिकाणी संस्थांमध्ये दैनंदिन खर्चाच्या नोंदणी त्या ठिकाणी नोंद केल्या जातात. व्यवहारात्मक नोंदणी रजिस्टरमध्ये नोंद केल्या जातात. मग या संकल्पना व्यवस्थितरित्या नोंद केल्या जात आहे किंवा नाही, कागदपत्रांची पडताळणी योग्य पद्धतीने संस्थेमध्ये योग्य रीतीने होते आहे किंवा नाही, संस्थांमध्ये रजिस्टर, रेकॉर्ड, कागदपत्र योग्य पद्धतीने ठेवले जाता आहे किंवा नाही, संस्थेची आर्थिक परिस्थिती कशा स्वरूपाची आहे, हे समजून घेण्यासाठी सहकारी संस्थांच्या कायद्याअंतर्गत आम्हाला संस्थेमध्ये लेखापरीक्षण करणं, हिशेब तपासणी करणं, अंकेक्षण करणं हे कंपल्सरी असणार आहे. पॉइंट क्लिअर?
मग त्या ठिकाणी संस्थेच्या बाबतीमध्ये हा एक महत्त्वाचा पार्ट असणार आहे. लेखापरीक्षणाचा पार्ट हा काही घटकांमध्ये कंपल्सरी नसतो. परंतु काही व्यापारी वर्ग, व्यावसायिक वर्ग काय करतात? संस्थांचं लेखापरीक्षण करून घेतात. लेखापरीक्षण करून घेतात म्हणजे काय हो? ऑडिटिंग करून घेतात. कशासाठी? तर आम्ही संस्थेमध्ये जे भांडवल गुंतवलेलं आहे, आमच्या संस्थेमध्ये जो निधी आहे, आमच्या संस्थेमधून जो खर्च झालेला आहे, आमच्या संस्थेमध्ये जो निधी प्राप्त झालेला आहे, या निधीचा योग्य पद्धतीने वापर केला जातो आहे किंवा नाही? रेकॉर्ड योग्य पद्धतीने ठेवलं जातं आहे किंवा नाही? कर्मचाऱ्यांच्या कामकाजा संदर्भातील माहिती या लेखापरीक्षणाच्या माध्यमातून योग्य पद्धतीने होते. सामाजिक लेखापरीक्षणाच्या माध्यमातून सहकारी संस्थेचं नावलौकिक बाजारामध्ये किती आहे, या संपूर्ण घटकांची माहिती आम्हाला लेखापरीक्षणाच्या प्रक्रियेमधून बघावयास मिळते. मग लेखापरीक्षण करण्यासाठी कोणाची आवश्यकता असणं आवश्यक आहे? तर लेखापरीक्षकाची. मग हा लेखापरीक्षक सर आम्ही नक्की कुठनं शोधायचा? तर सगळ्यात महत्त्वाची संकल्पना हे आधी समजून घेणं गरजेचं आहे, की सहकार संस्थेच्या कायद्याअंतर्गत सहकारी संस्थांमध्ये लेखापरीक्षण करण्यासाठी लेखापरीक्षकाची नियुक्ती केली जाते. मग त्याचं काही क्वालिफिकेशन्स असतं. मग लेखापरीक्षकामध्ये त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं तो चार्टर्ड अकाउंटंट असला पाहिजे किंवा सर्टिफाईड ऑडिटर असला पाहिजे. त्याचबरोबर त्याच्याकडे लेखापरीक्षकाचा अनुभवाचा दाखला असला पाहिजे. म्हणजे तो अनुभवी तज्ञ असला पाहिजे. हा एक महत्त्वाचा मुद्दा असणार. आणि त्याचबरोबर तो सहकार खात्याच्या लेखापरीक्षकाच्या पॅनलवरती असणं आवश्यक आहे. असेच अधिकृत व्यक्ती सहकारी संस्थांचे, विविध सहकारी संघटनांचे त्या ठिकाणी लेखापरीक्षण करत असतात आणि संस्थेला त्यांची आर्थिक परिस्थिती काय आहे, व्यवहाराची माहिती त्या ठिकाणी देत असतात आणि संस्थेला वेळोवेळी त्या ठिकाणी लेखापरीक्षक मार्गदर्शक करत असतात. म्हणून सहकारी संस्थांमध्ये आम्हाला एक जनरली क्वेश्चन्स विचारला जातो. प्रश्न असा असतो, की सहकारी संस्थांमध्ये लेखापरीक्षकास मित्र, तत्व, मार्गदर्शक म्हणून का ओळखले जाते? तर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट, लेखापरीक्षक हा एक मित्र म्हणून त्या ठिकाणी काम करत असतो, एक तत्वता म्हणून त्या ठिकाणी काम करत असतो, एक मार्गदर्शक म्हणून त्या ठिकाणी काम करत असतो आणि एक कठोर भूमिकेत राहून त्या ठिकाणी आपलं महत्त्वाची कामकाज भूमिका त्या ठिकाणी बजावताना आपल्याला दिसत असतो. म्हणून लेखापरीक्षणाच्या बाबतीमध्ये लेखापरीक्षक आणि लेखापरीक्षण या दोन्हीही संकल्पना आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असणार आहेत. इथपर्यंत पॉइंट क्लिअर? म्हणजे तुम्हाला एक थोडक्यात आढावा सांगितला, की पेपरमध्ये आम्हाला नक्की कशा स्वरूपाची संकल्पना आपली आधी क्लिअर असली पाहिजे. मग जर तुम्हाला ह्या विषयाचा अभ्यास करायचा असेल, तर सगळ्यात महत्त्वाची सोपी ट्रॅक मी तुम्हाला सांगतो, तेवढी फक्त फॉलो करायची, की तुम्ही स्वतः संस्थेचे लेखापरीक्षक आहात आणि एक लेखापरीक्षक म्हणून तुम्ही त्या संस्थांचं लेखापरीक्षण कशा पद्धतीने करणार? मग आता त्या संस्था म्हणजे कोणत्या? तर त्यावरती तुम्हाला एक परीक्षेला प्रश्न विचारला जातो. खालील दिलेल्या सहकारी संस्थांचं लेखापरीक्षण तुम्ही कशा पद्धतीने कराल? मग तिथे दुग्ध व्यवसाय संघटना, कृषी उत्पन्न समित्या, साखर कारखाने, चर्म उद्योग, हातमाग यंत्रणा, त्याच्यानंतर विपणन, खरेदी विक्री संघ, अशा भरपूर साऱ्या जे काही तुमच्या संस्था असणार आहेत सहकारी संस्थेच्या संदर्भातील, तर या पद्धतीचा प्रश्न तुम्हाला पेपरला विचारला जातो. म्हणून हा प्रश्न तुम्हाला 16 मार्कांसाठी येतो. खालील तुम्हाला 4 संस्था देतील, त्यापैकी 2 संस्था कोणत्याही लिहायच्या. मग त्याआधी आपल्याला संस्थेची संकल्पना क्लिअर झाली पाहिजे. मग संस्थेच्या दृष्टीने एक लेखापरीक्षक म्हणून तुम्ही त्या ठिकाणी कसे असले पाहिजे? तत्पर असले पाहिजे. त्याचबरोबर तुम्हाला लेखापरीक्षणाचं ज्ञान आवश्यक असलं पाहिजे. कोणती महत्त्वाची कागदपत्र तपासायची याची संकल्पना तुमची त्या ठिकाणी क्लिअर असली पाहिजे. त्याचबरोबर तुमच्याकडे टीमवर्क व्यवस्थित असलं पाहिजे आणि तुम्हाला कागदपत्रांच्या, उपविधीच्या, कायद्यांच्या, नियमांचं त्या ठिकाणी ज्ञान असलं पाहिजे. आणि तुमच्या कलाकौशल्याच्या सहाय्याने तुम्ही संस्थांचं लेखापरीक्षण करणार. म्हणजे एक आपण स्वतः ऑडिटर आहोत या संकल्पनेमध्ये जाऊन जर आपण अभ्यास केला ना, तर निश्चित तुम्हाला तो पेपर त्या ठिकाणी सोपा वाटणार आहे. इथपर्यंत पॉइंट क्लिअर? म्हणजे एक थोडक्यात मी तुम्हाला आढावा सांगितला आणि आता आपण या ठिकाणी प्रश्न पहिले व्यवस्थित समजून घेऊया. चलो, वन बाय वन आपल्याला पहिले प्रश्न व्यवस्थित समजून घ्यायचे आहेत. पहिला जो प्रश्न आम्हाला या ठिकाणी दिलेला आहे, की सहकारी संस्थांचं लेखापरीक्षण. सहकारी संस्थांच्या लेखापरीक्षण म्हणजे काय? लेखापरीक्षणाची व्याप्ती, फायदे, प्रकार स्पष्ट करा. हा प्रश्न पेपर नंबर 3 मध्ये तर फिक्स येतोच, त्याचबरोबर 1, 4, 5, 6 मध्येही तुम्हाला दिसेल. थोडक्यात उत्तरांमध्ये दिसेल किंवा सविस्तरमध्ये दिसेल. संकल्पना आपली या ठिकाणी क्लिअर असली पाहिजे, की संस्थांचं लेखापरीक्षण करणं का आवश्यक आहे.
तर सहकारी संस्थांमध्ये दैनंदिन कामकाजाच्या संदर्भातील व्यवहारात्मक नोंद आपल्या रजिस्टरमध्ये केल्या जातात. मग या रजिस्टरमध्ये केल्या जाणाऱ्या नोंदणीची सत्यता तपासणी करणं, त्याचं मूल्यमापन करणं, त्याचबरोबर त्याचं परीक्षण करणं, त्याचं व्हेरिफिकेशन होणं आवश्यक आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी तपासणीसाठी संस्थांमध्ये होणारे अफरातफर, लबाडी, धोके, चुका शोधून काढण्यासाठी आम्हाला सहकारी संस्थांमध्ये लेखा परीक्षणाची आवश्यकता असते. मग लेखा परीक्षणाच्या संकल्पनेच्या व्याप्तीमध्ये हे पॉईंट्स तुम्ही त्या ठिकाणी एक्सप्लेन करू शकता. त्याचबरोबर लेखा परीक्षणाचे त्यात असणारे प्रकार. मग लेखा परीक्षणाच्या प्रकारामध्ये सगळ्यात महत्त्वाचं लेखा परीक्षण हे आपल्याला वार्षिक लेखा परीक्षण, सतत लेखा परीक्षण, अंतर्गत लेखा परीक्षण, बाह्य लेखा परीक्षण, सामाजिक लेखा परीक्षण, सरकारच्या स्वरूपामध्ये म्हणजे सरकारी लेखा परीक्षण, खाजगी लेखा परीक्षण, सतत समवर्तीचं लेखा परीक्षण, चाचणी लेखा परीक्षण हे पार्ट आपले लेखा परीक्षणाचे प्रकारामध्ये असणार आहेत. म्हणजे तुम्ही कोणकोणत्या स्वरूपामध्ये संस्थांचं लेखा परीक्षण करणार तो पार्ट या प्रकारामध्ये लिहायचा आहे. आणि फायद्यामध्ये काय असणार आहे की जनरल तेच मुद्दे असणार पुन्हा आपल्याला की सहकारी संस्थांचं लेखा परीक्षण केल्यामुळे काय फायदा होतो, तर संस्थांची आर्थिक परिस्थिती काय आहे ही लक्षात येते. संस्थांमध्ये अस्तित्वात असणारे रेकॉर्ड, रजिस्टर, कागदपत्र यांची माहिती होते. संस्था उपविधी नियमांचं पालन व्यवस्थित करते आहे किंवा नाही याची माहिती होते. सभासदांच्या दृष्टीने संस्थेला त्या ठिकाणी फायदा होत असतो लेखापरीक्षण केल्यामुळे. त्याचबरोबर संस्थेला महत्त्वाच्या भविष्यकालीन निर्णय घेण्यासाठी, उद्दिष्ट साध्य करण्यासाठी लेखापरीक्षणाचा फायदा त्या ठिकाणी होत असतो. त्याचबरोबर सहकारी संस्थेला कर्ज वाटपासंदर्भातील, कर्ज वसुलीच्या संदर्भातील लेखापरीक्षण केल्यामुळे महत्त्वाचा अत्यंत त्या ठिकाणी फायदा होत असतो. त्याचबरोबर संस्थेला त्या ठिकाणी भांडवल उभारणीसाठी लेखापरीक्षणाचा तितकाच महत्त्वाचा फायदा आपल्याला होताना दिसतो. यामध्ये तुम्ही जनरली तुम्हाला जे काही तुम्ही अभ्यास केलेला असणार आहे त्या पातळीवरती तुम्ही त्या ठिकाणी फायदे लिहू शकतात. हा एक महत्त्वाचा मुद्दा. म्हणून पहिला प्रश्न तुम्हाला व्यवस्थित लक्षात आला की लेखापरीक्षण व्याप्ती, फायदे आणि प्रकार. ओके, चलो दुसरा प्रश्न जो आपला असणार आहे सहकारी संस्थांच्या लेखापरीक्षकाची. मगाशीच मी तुमच्या दोन संकल्पना क्लिअर केल्या. लेखापरीक्षक म्हणजे कोण? अशी व्यक्ती जी सहकारी संस्थांचे दैनंदिन रेकॉर्ड, कागदपत्र, रजिस्टर आपल्या कलाकौशल्याच्या, आपल्या ज्ञानाच्या साहाय्याने तपासून आणि संस्थेला लेखापरीक्षण प्रक्रिया पार पाडून झाल्यावरती अहवाल देणारी व्यक्ती म्हणजे लेखापरीक्षण अहवाल देणारी व्यक्ती म्हणजे कोण असणार आहे? लेखापरीक्षक. मग मी तुम्हाला इथे पॉइंट क्लिअर केला की लेखापरीक्षक म्हणून कोण तुम्ही स्वतः आहात असं ॲझ्युम करायचं. एक या ठिकाणी संस्था आहे आणि ह्या संस्थेचं तुम्हाला म्हणजे आपण ABC, ABC ही संस्था आहे. ABC संस्था असणार आणि यामध्ये तुम्ही लेखापरीक्षक आहात. मग तुम्हाला लेखापरीक्षक म्हणून या संस्थेच्या संदर्भातील काही महत्त्वाचे हक्क प्राप्त झाले असतील, काही कर्तव्य असतील, काही तुमच्या जबाबदाऱ्या असणार. कशा स्वरूपामध्ये? तर संस्थांचे रेकॉर्ड, कागदपत्र, रजिस्टर, खतावण्या, व्यवहारात्मक नोंदणी तपासण्याचा, संस्थेला वेळोवेळी मार्गदर्शन करण्याचा, संस्थेच्या भवितव्याचा विचार करण्याचा या ठिकाणी तुम्हाला हक्क, कर्तव्य, जबाबदाऱ्या असणार. मग लेखापरीक्षकाचा हक्क काय असणार आहे की आपल्या ज्ञानाच्या, कलाकौशल्याच्या साहाय्याने, आपल्या अनुभवाच्या साहाय्याने संस्थांचं लेखापरीक्षण करून देणं नियमाने, कायद्याने, बरोबर. त्याचबरोबर त्या ठिकाणी कर्तव्य काय असणार आहे की संस्थांचं लेखापरीक्षण योग्य वेळेत कंप्लीट करून देणं. आणि सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी काय असणार आहे की लेखापरीक्षण झाल्यावरती संस्थेला वेळेत लेखापरीक्षण अहवाल सादर करणं. हा एक पार्ट. त्याचबरोबर संस्थेला योग्य मार्गदर्शन करणं. पॉइंट पुन्हा तेच तेच येणार आहेत. तुम्हाला थोडंसं ऐकायला ते बोरिंग वाटेल, पण महत्त्वाचे मुद्दे असणार आहे मित्रांनो. व्यवस्थित लक्ष द्या, फोकस समजून घ्या पहिला, की आपल्याला हा पॉइंट इथं लिहिणं आवश्यक आहे. तुम्ही वाक्यरचना त्या ठिकाणी वाढवू शकतात, पण संकल्पना मात्र तुमची क्लिअर असणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. मग इथे तुम्हाला लेखापरीक्षकाच्या भूमिकेमध्ये लेखापरीक्षकाचं हक्क, कर्तव्य, जबाबदाऱ्या पॉइंट क्लिअर झालं. वार्षिक सर्वसाधारण सभांमध्ये उपस्थित राहणं, त्याचबरोबर संस्थेला वेळोवेळी मार्गदर्शन करणं, संस्थेच्या चुका शोधून काढणं, लबाडी शोधून काढणं, अफरातफर शोधून काढणं, संस्थेला योग्य मार्गदर्शन करून संस्थेच्या दोषदुरुस्ती अहवालासंदर्भातील आढावा घेणं, त्याचबरोबर संस्थेच्या भविष्याच्या उद्देशाच्या दृष्टीने नवनवीन योजना त्या ठिकाणी राबवणं आणि त्या योजनेची त्या ठिकाणी अंमलबजावणी करणं, संस्थेच्या व्यवस्थापनासंदर्भातील योग्य तो महत्त्वाचा त्या ठिकाणी निर्णय घेणं, हे या ठिकाणी काय असणार आहे? सहकारी संस्थेच्या लेखापरीक्षकाची हक्क, कर्तव्य आणि जबाबदाऱ्या. पॉइंट क्लिअर झाला. पुढे बघूया आपण अंतर्गत तपासणी म्हणजे काय. मुद्दा आपला तोच असणार आहे, कन्सेप्ट आपली तीच असणार आहे, फक्त आपण या ठिकाणी प्रश्न कसा विचारला आहे ते समजून घेऊया. आता काय म्हटलं आहे? ही संस्था आहे. ओके, ABC संस्था आहे.
या संस्थेचं आता आपल्याला काय करायचं आहे, अंतर्गत तपासणी. ओके. मग आता अंतर्गत तपासणी म्हणजे काय? तर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट, लेखापरीक्षण जी प्रक्रिया आहे, ऑडिटिंगची जी प्रक्रिया आहे, मोठ्या-मोठ्या व्यापक असणाऱ्या संस्थांच्या संकल्पनेमध्ये लेखापरीक्षण त्या ठिकाणी केलं जातं. छोट्या-छोट्या संस्था असतील तर तिथं अंतर्गत तपासणीची प्रक्रिया जास्त प्रमाणावर नसते. पण ज्या ठिकाणी व्यवसायाचा व्याप मोठा आहे, व्यवहारात्मक नोंदणी मोठ्या आहे, तिथं अंतर्गत तपासणी होणं आवश्यक आहे. त्याचबरोबर अंतर्गत नियंत्रण, तो पण पॉइंट मी इथेच तुमचा क्लिअर करून देतो. अंतर्गत नियंत्रण सुद्धा त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. अंतर्गत तपासणी करणं म्हणजे काय, की संस्था मोठी आहे, संस्थेमध्ये जे काही महत्त्वाचे विभाग असतील, त्या विभागाअंतर्गत संस्थांमध्ये तपासणी होणं आवश्यक आहे. जसं की खरेदी विभाग आहे, विक्री विभाग आहे, विपणन विभाग आहे, वाहतूक विभाग आहे. संस्थांच्या संदर्भातील जर आपण बँकांच्या संदर्भात बघितलं तर कर्ज विभाग आहे, कर्ज वसुली विभाग आहे, कर्ज देण्याचा विभाग आहे, ठेवीच्या संदर्भातले विभाग आहे, खातेदारांच्या संदर्भातील विभाग आहे. मग या प्रत्येक विभागाची योग्य त्या पातळीवरती तपासणी होणं, संस्थेमध्ये प्रत्येक विभागामध्ये योग्य पद्धतीने योग्य रजिस्टरमध्ये त्याची नोंद केली जाते आहे किंवा नाही, याची सत्यता, याची पडताळणी करण्यासाठी अंतर्गत तपासणी असणं आवश्यक आहे. मग हे अंतर्गत तपासणी असेल तर जे आपलं फायनल ऑडिट होतं, जे वैधानिक ऑडिट होतं, जे वार्षिक लेखापरीक्षण होतं, तर त्याच्यासाठी आपल्याला याचा भरपूर फायदा त्या ठिकाणी होताना दिसतो. म्हणून आम्हाला प्रश्न काय विचारला जातो, की अंतर्गत तपासणीचा फायदा काय असणार आहे? तर एक वार्षिक लेखापरीक्षणासाठी फायदा होतो. संस्थेच्या दैनंदिन कामकाजामध्ये त्या ठिकाणी गती प्राप्त होण्यासाठी फायदा होतो. संस्थेवर त्या ठिकाणी अंतर्गत कर्मचारी वर्गांवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्याचा फायदा होत असतो. आणि मग तोटा म्हटलं तर काय असणार आहे? जर सतत त्या ठिकाणी तपासणी करत असतील तर कर्मचारी वर्गांमध्ये त्या ठिकाणी मतभेद निर्माण होतात, वाद निर्माण होतात. म्हणजे हे कुठे असणार आहे? मोठ्या संस्थेच्या संदर्भातील अंतर्गत तपासणीचा पार्ट असणार आहे. इथपर्यंत मुद्दा तुमचा क्लिअर झाला. चलो पुढे आपण पाहणार आहोत राज्यस्तरीय लेखा समिती कामकाज. मग आता महाराष्ट्र राज्यामध्ये भरपूर साऱ्या सहकारी संस्था आहेत. मग या सहकारी संस्थांवरती त्या ठिकाणी नियंत्रण ठेवण्यासाठी, त्यांच्या लेखापरीक्षणाची अहवाल तपासण्यासाठी राज्य स्तरावरती लेखा समिती स्थापन केली गेली. मग या लेखा समितीच्या माध्यमातनं या संस्थांचं त्या ठिकाणी लेखापरीक्षणाच्या प्रक्रिया पार पाडल्या जातात. त्यांची पाहणी त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या केली जाते आणि संस्थांचं योग्य पद्धतीने लेखापरीक्षण झालं आहे किंवा नाही, याची तपासणी करून जर लेखापरीक्षणामध्ये काही फेरफार बदल असतील तर राज्य लेखा समिती पुनर्लेखापरीक्षणाचे त्या ठिकाणी काय करते, आदेश देत असते. म्हणजे थोडक्यात काय, की संस्थांना मार्गदर्शन करणं, संस्थेच्या लेखापरीक्षणाचा आढावा घेणं, त्यांच्या त्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या चुका त्या उघडकीस आणणं, त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणं, हे एक महत्त्वाची भूमिका आपल्याला ह्या राज्य लेखा समितीच्या कामकाजा संदर्भामध्ये एक्सप्लेन करायची आहे. त्यानंतर पुढे आम्हाला असणार आहे परिव्यय लेखापरीक्षण. आता परिव्यय लेखापरीक्षण आणि सामाजिक लेखापरीक्षण हे दोन्ही मुद्दे आम्हाला या ठिकाणी समजून घेणं आवश्यक असणार आहे. चला, परिव्यय लेखापरीक्षण संकल्पना काय असणार आहे, की परिव्यय म्हणजे कॉस्ट ऑडिट जो पार्ट असणार आहे. आता हा थोडासा मॅन्युफॅक्चरिंगच्या संदर्भातला आहे. म्हणजे कच्च्या मालाचं पक्क्या मालामध्ये रूपांतर करणाऱ्या प्रक्रियेमध्ये हा पार्ट येतो, परिव्यय लेखापरीक्षण. फॉर एक्झाम्पल हा एक पेन आहे. ह्या पेनचं जर आपल्याला त्या ठिकाणी उत्पादन घ्यायचं असेल, तर याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला रॉ मटेरियल, म्हणजे तो त्या ठिकाणी कच्च्या मालापासून तो फिनिश गुड पर्यंत होईपर्यंत आलेला खर्च आणि त्या खर्चाच्या संदर्भातील संस्थांमध्ये, मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांमध्ये रेकॉर्ड केल्या जाणाऱ्या नोंदणी, याची माहिती तपासणारं लेखापरीक्षण म्हणजे कोणतं? परिव्यय लेखापरीक्षण. मग कर्मचारी वर्ग असतील, त्याच्यामध्ये कच्च्या मालाच्या संदर्भातील किमती असतील, मॅन्युफॅक्चरिंगच्या किमती असतील, मार्केटिंगच्या संदर्भातल्या किमती असतील. मग ह्या योग्य पद्धतीने रजिस्टरला नोंद केल्या आहे किंवा नाही, याची तपासणी करण्यासाठी परिव्यय लेखापरीक्षण म्हणजे ज्याला आपण कॉस्ट ऑडिट असं म्हणतो, हा एक पार्ट संस्थांमध्ये असतो. त्यानंतर सामाजिक लेखापरीक्षण म्हणजे काय? ज्या पद्धतीने संस्था आपल्या संस्थेच्या अंतर्गत काही समाजासाठी काही खर्च करत असते, आपल्या कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने काही सामाजिक बांधिलकी म्हणून त्या ठिकाणी खर्च करत असते. जसं की विमा पॉलिसीच्या संदर्भातील असतील किंवा इतर जे काही संस्था आपल्या नावलौकिक वाढवण्यासाठी सामाजिकरित्या कार्य करत असते. जसं की नेत्रदान शिबिर असेल, आरोग्य शिबिर असेल किंवा इतर आपल्या कर्मचाऱ्यांसाठी इतर सुखसुविधा त्या ठिकाणी पुरवत असेल. या संदर्भातील केला जाणारा खर्च तपासण्यासाठी सामाजिक लेखापरीक्षणाचा पार्ट त्या ठिकाणी पाहिला जातो. म्हणजे हे दोन्ही संकल्पना तुमच्या आता या ठिकाणी लक्षात आल्या असतील. त्यानंतर पुढे आम्हाला प्रश्न पाहायचा आहे, की लेखापरीक्षकाची तयारी संकल्पना
कशा पद्धतीने कराल? मग या रिलेटेड आम्हाला 2 क्वेशन्स या ठिकाणी आहे. खालील दिलेल्या सहकारी संस्थांचं लेखापरीक्षण कसं कराल? म्हणजे तोच एक पार्ट असणार आहे, की तुम्ही तयारी कशा पद्धतीने कराल. मग त्याआधी आम्हाला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे काय, की संस्थांना पहिलं पूर्व सूचना देणं बंधनकारक आहे. जरी तुम्ही संस्थांचा लेखापरीक्षक म्हणून त्या ठिकाणी नेमणूक तुमची झालेली असेल, पण त्याआधी संस्थेला पूर्वसूचना देणं गरजेचं आहे ना, की आम्ही तुमच्या संस्थेचं लेखापरीक्षण करण्यासाठी येत आहोत. का घेतली बॅग आणि डायरेक्ट चालले अचानक लेखापरीक्षण करायला, तर असं नसतं. तर त्या ठिकाणी संस्थेचे त्या ठिकाणी व्यवस्थापक मंडळ, संचालक मंडळ आधी त्यांना त्या ठिकाणी काय करावं लागतं? पूर्वसूचना देणं. संस्थेच्या संदर्भातील काही महत्त्वाच्या मागचे काही कागदपत्रांचा अहवाल तपासणं. पुनर्लेखापरीक्षणासंदर्भातील काही तरतुदी असतील तर त्याचा आढावा घेणं. दोष दुरुस्ती काही संकल्पना असतील, अहवाल असेल त्याची संकल्पना अभ्यासणं करणं, तपासणं हा एक महत्त्वाचा पार्ट असणार आहे. आणि मग इतर घटकांच्या संदर्भातील संस्थांची रजिस्टर, रेकॉर्ड, कागदपत्र कशा पद्धतीने तपासायचं याचं त्या ठिकाणी एक नियोजन करणं म्हणजे काय असणार आहे तुमचं लेखापरीक्षणाची तयारी. मग जर आपल्याकडे त्या ठिकाणी 5 जणांची टीम असेल, तर सहकारी संस्थांचं लेखापरीक्षण करत असताना त्या 5 व्यक्तींनी कोणकोणते विभाग तपासले पाहिजे, याचं आधी पूर्वतयारी करणं आवश्यक आहे. कोणकोणते रेकॉर्ड रजिस्टर तपासले पाहिजे, पण त्याच्या आधी आम्हाला संस्थांमध्ये कोणकोणते महत्त्वाचे रजिस्टर आहे, याची आधी माहिती असणं आवश्यक आहे. त्या रजिस्टरमध्ये वेगवेगळ्या नोंदणी कशा पद्धतीने केली जातात, त्याची तपासणी कशा पद्धतीने केली जाते, या गोष्टी, या संकल्पना आधी आम्हाला प्रॅक्टिकली स्वरूपामध्ये माहिती असणं आवश्यक आहे. म्हणून सहकारी संस्थांमध्ये लेखापरीक्षणाची तयारीला अत्यंत महत्त्वाचं त्या ठिकाणी स्थान असतं. जर तुमची योग्य तयारी असेल लेखापरीक्षणाची, तर तुमचं लेखापरीक्षण त्या ठिकाणी पार पाडलं जाणार आहे. ही एक महत्त्वाची संकल्पना. ओके, इथपर्यंत पॉइंट पहिलं क्लिअर झालं. त्यानंतर महत्त्वाची कागदपत्र, जसं की कर्ज विभाग असेल म्हणजे ताळेबंद पत्रक, व्यापारी पत्रक, नफा-तोटा पत्रक, तेजीचे पत्रक, इतर काही महत्त्वाचे बिलं, या गोष्टी कशा पद्धतीने तपासल्या गेल्या पाहिजे, या कागदपत्रांची यादी लेखापरीक्षकाकडे असणं आवश्यक आहे. इथपर्यंत पॉइंट क्लिअर. पुढे बघणार आहोत आपण लेखापरीक्षण वर्गवारी. आता प्रत्येक संस्थेचं लेखापरीक्षण झाल्यावरती लेखापरीक्षकाला अहवाल सादर करणं बंधनकारक असतो, ज्याला आपण लेखापरीक्षण अहवाल असं म्हणतो, ऑडिट रिपोर्ट. मग यामध्ये संस्थेला वर्गवारी देणं आवश्यक आहे. मग जर संस्थेचं कामकाज योग्य पद्धतीने असेल, संस्थेचा रेकॉर्ड योग्य पद्धतीने ठेवलेला असेल, संस्थेचे दस्तऐवज कागदपत्र योग्य पद्धतीने नोंद केलेले असतील, संस्था नियमानुसार उपविधीच्या तरतुदींचं पालन करत असेल, सभासद वर्गांची कामगिरी योग्य पद्धतीने असेल, संस्थांच्या ठेवी चांगल्या पद्धतीच्या असतील, वसूल भागभांडवल संस्थेचं चांगलं असेल आणि संस्थेचं नावलौकिक समाजाच्या दृष्टीने चांगलं असेल, तर संस्थेला त्या ठिकाणी वर्गवारी दिली जाते. म्हणजे थोडक्यात काय, की संस्थेच्या दैनंदिन कामकाजांच्या व्यवहारांच्या नोंदणी तपासून त्यात कोणत्याही पद्धतीच्या त्रुटी आढळल्या नाही, कोणत्याच चुका निदर्शनास आल्या नाही, तर अशा परिस्थितीमध्ये लेखापरीक्षक त्या संस्थेला अवर्गवारी देत असतो. कोणती वर्गवारी देत असतो? अवर्गवारी. मग सहकारी संस्थांच्या लेखापरीक्षणाची वर्गवारी कोणत्या पद्धतीची असणार आहे? तर अ वर्गवारी, ब वर्गवारी, क वर्गवारी, ड वर्गवारी. आता अवर्गवारी म्हणजे कोणती असणार आहे? चांगली. म्हणून प्रत्येक सहकारी संस्था आपल्याला अवर्गवारी मिळावी म्हणून या ठिकाणी आपल्या संस्थेमध्ये नवनवीन तंत्राचा, व्यवस्थापनाचा, कर्मचाऱ्यांचा त्या ठिकाणी सहभाग करून घेत असते आणि आपल्या दैनंदिन कामकाजामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बदल घडून येताना दिसतो आहे. त्यामुळे संस्थेचं नावलौकिक वाढतं, कामकाजामध्ये गती निर्माण होते आणि संस्थेच्या व्यवस्थापनासंदर्भातील उद्दिष्ट व ध्येय साध्य होण्यासाठी मदत होते आणि याचबरोबर संस्थेला त्या ठिकाणी अवर्गवारी मिळाल्यामुळे संस्थेला कर्ज उभारणीसाठी मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी फायदा होताना दिसतो. त्यानंतर दुसरी वर्गवारी जी आपली असणार आहे ब वर्गवारी, ही साधारण बरीचशी आणि मध्यमाचा पार्ट असतो, की काही गोष्टींमध्ये संस्थांमध्ये फेरफार बदल झालेले आहेत, लबाड्या झालेल्या आहेत, धोके निर्माण झालेले आहेत. या पार्टमध्ये थोडीशी बरी आणि मध्यम हा एक वर्गवारीचा प्रकार असणार आहे. तिसरा असणार आहे साधारण, एकदम साधारण हा एक पार्ट असणार आणि शेवटचा असणार आहे वाईट किंवा दिवाळखोर मार्गावर असणार आहे. म्हणजे संस्थांनी कर्ज दिले पण त्याचं वेळेवर वसूलच झालेली आहे, म्हणजे ती संस्था दिवाळखोर होण्याच्या मार्गावर आहे. मग हे कधी कळणार आपल्याला? ज्या वेळेस आम्ही संस्थांचं योग्य त्या नियमानं रीतसर अनुभवी तज्ज्ञ व्यक्ती लेखापरीक्षकाकडनं जेव्हा आम्ही संस्थेचं लेखापरीक्षण करून घेणार त्यावेळेस पॉईंट आमचा क्लिअर होणार. म्हणून वर्गवारी लक्षात आली. अ ब क ड.
ओके, हा एक महत्वाचा पॉइंट त्या ठिकाणी आपण अभ्यासला. आता जो शेवटचा आपल्याला एक महत्वाचा प्रश्न असणार आहे, की खालील दिलेल्या संस्थांचं लेखापरीक्षण कशा पद्धतीने कराल? यावरती मी आपल्या चॅनल्सवरती भरपूर साऱ्या लेक्चर्स त्यामध्ये अपलोड केलेले आहेतच. मग तुम्हाला नागरिक सहकारी बँका, पतसंस्था, कृषी उत्पन्न समित्या, साखर कारखाने, दुग्ध व्यवसाय संघटना, हातमाग यंत्रणा, खरेदी विक्री विपणन संघ, ग्राहक सहकारी भांडार या घटकांवरती तुम्हाला परीक्षेला प्रश्न येतात. म्हणजे संस्थेच्या बाबतीमध्ये. विभागामध्ये तुम्हाला काय येणार? खरेदी विभाग, विक्री विभाग, विपणन विभाग, मालसाठा विभाग, त्यानंतर कर्मचारी विभाग, त्यानंतर सुट्टे माल अवजारांचे विभाग, त्यानंतर सत्यता मूल्यांकन हे पार्ट तुम्हाला त्या ठिकाणी लेखापरीक्षणासाठी येणार. इथे संकल्पना फक्त एकच ठेवायची की तुम्ही त्या भूमिकेमध्ये जाऊन तो पार्ट, तो विभाग तुम्ही कशा पद्धतीने तपासणार. पॉइंट क्लिअर. जर इथे तुम्ही एखादी सहकारी संस्था घेतली, दुग्ध व्यवसाय सहकारी संस्था घेतली किंवा कृषी उत्पन्न बाजार समित्या घेतल्या, तर त्याची आधी तुम्हाला संकल्पना क्लिअर असली पाहिजे. मग आम्हाला दुग्ध व्यवसाय संघटनेचं ऑडिट करायला लावलं, तर आधी आम्ही काय करणार? संस्थेच्या कार्यालयीन कामकाजासंदर्भातील महत्त्वाचे रजिस्टर म्हणजे सभासदांच्या याद्या, संस्थेच्या संदर्भातील काही महत्त्वाचे कर्जाच्या स्वरूपाचे, मालमत्तेच्या स्वरूपाचे काही डॉक्युमेंट्स आम्ही त्या ठिकाणी व्हेरिफाय करणार. त्याचबरोबर संस्थेच्या उत्पादन प्रक्रियेच्या संदर्भातली निगडीत असणारे काही रजिस्टर आपण तपासणार. त्यानंतर विपणनाच्या संदर्भातील महत्त्वाचे रजिस्टर तपासणार. जर तुम्हाला बँका दिल्या असेल, त्या बँकेच्या संदर्भातील सभासद वर्ग, कर्जदारांच्या संदर्भातील, कर्ज वसुलीच्या संदर्भातील, ठेवीच्या संदर्भातील, खातेदारांच्या संदर्भातील, सभेच्या संदर्भातील, संस्थेच्या व्यवस्थापनाच्या संदर्भातील या घटकांचं लेखापरीक्षण तुम्हाला करणं त्या ठिकाणी बंधनकारक असणार आहे. इथपर्यंत पॉइंट क्लिअर. चलो पुढे आता आम्हाला सगळ्यात महत्त्वाचा थोडक्यात टिपा लिहायच्या बाबतीमध्ये येणारे क्वेश्चन. आता मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलंय की थोडक्यात टिपा लिहायच्या बाबतीमध्ये तुम्हाला प्रश्न कशा स्वरूपात येतात, तर हेच सविस्तर प्रश्नांमधनं इकडे तुम्हाला शॉर्टमध्ये विचारले जातात. जसे की आता इथे आपण पाहणार आहोत चाचणी अंकेक्षण. आता चाचणी अंकेक्षणला आपण काय म्हणणार आहोत? टेस्ट ऑडिट असं म्हणतो. चाचणी. आता प्रत्येक संस्थेचा व्याप मोठा असेल, तर त्या संस्थेच्या व्यापामध्ये आम्हाला प्रत्येक विभाग तपासणं शक्य नसतो. मग आम्ही काय करतो? एक ठराविक महत्त्वाचा विभाग म्हणजे एक चाचणीचा पार्ट आम्ही त्या ठिकाणी घेत असतो. त्याच्या माध्यमातून आम्ही संस्थेचं लेखापरीक्षण करत असतो. म्हणजे एक व्यक्ती काम करत असेल, तर दुसरी व्यक्ती ती तपासणार. दुसरी व्यक्तीचं तपासून झालं, तर तिसरी व्यक्ती त्या ठिकाणी तपासणार. म्हणजे ही गोष्ट जर त्या ठिकाणी असेल, तर संस्थांमध्ये अफरातफर, लबाडी, धोके हे निर्माणच होणार नाही. म्हणून आम्हाला चाचणी लेखापरीक्षणाचा पाठ हा एक अत्यंत महत्त्वाचा आहे, की संस्थेच्या अंतर्गत मध्ये असणारे महत्त्वाच्या विभागामधला एक ठराविकच मुद्दा घेऊन त्या ठिकाणी त्याची तपासणी करणं आणि त्यावरती अहवाल सादर करणं, त्याला आपण काय म्हणणार? चाचणी लेखापरीक्षण. पुढचा प्रश्न आहे आपला संस्थेचा निधी. आता मागच्या काही लेक्चर्सला मी तुम्हाला संस्थेच्या निधीच्या संकल्पनाचा पार्ट क्लिअर केला, की संस्थेमध्ये निधी कोणत्या माध्यमातून उपलब्ध केला जातो, त्या संकल्पनेचं लेखापरीक्षण केलं पाहिजे. मग संस्थेमध्ये निधी उपलब्ध करण्याचे दोन मार्ग आहे, अंतर्गत आणि बाह्य. अंतर्गतमध्ये प्रवेश शुल्क आकारून, सभासदांच्या ठेवी आकारून, विशिष्ट रकमांच्या सभासदांना ठेव म्हणून ठेवण्यास सांगणारी जी रक्कम असणार आहे, हा संस्थेचा काय असणार आहे? अंतर्गत. बाह्यमध्ये काय असणार आहे? इतर संस्थांकडनं कर्ज उपलब्ध करणं, वित्तीय संस्थांकडनं कर्ज उपलब्ध करणं, काही देणग्या स्वरूपामध्ये निधी उपलब्ध करणं, हा काय असणार आहे? संस्थेचा बाह्य स्रोत असणार आहे. मग संस्थेमध्ये जो येणारा निधी आहे, तो निधीचा योग्य पद्धतीने वापर केला जातो आहे किंवा नाही, याची पाहणी, याची तपासणी लेखापरीक्षणाच्या माध्यमातून होताना आपल्याला दिसते. हे पॉइंट्स तुम्हाला त्यामध्ये लिहायचे. इथपर्यंत पॉइंट क्लिअर. पुढे आहे आपल्याला फिरते पथक, ज्याला आपण फ्लाइंग स्क्वॉड असं म्हणतो. सहकारी संस्थांमध्ये सगळ्यात महत्त्वाच्या पार्टमध्ये हा एक घटक अतिशय महत्त्वाचा असणार आहे. ज्यावेळेस आम्ही संस्थांचा रजिस्टर करतो, संस्थांची नोंदणी करतो, नोंदणी करत असताना आम्ही उपविधीच्या 4 प्रती सादर करत असतो. मग यामध्ये व्यवस्थापक मंडळ आपल्या संस्थेमध्ये दैनंदिन कामकाजामध्ये महत्त्वाच्या उपविधीच्या नियमांचा, कार्यपुस्तिकांचा वापर करत असते. म्हणून या ठिकाणी अधिकारी वर्ग, निबंधक कार्य अधिकारी वर्ग या ठिकाणी संस्थांना व्हिजिट देतात आणि त्या ठिकाणी संस्थेच्या संदर्भातील लेखापरीक्षणाचा आढावा त्या ठिकाणी घेत असतात. संस्थेमध्ये कर्मचारी योग्य पद्धतीने अस्तित्वात आहे का? कर्मचारी योग्य काम करता आहेत का? त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना काही अडचणी आहे का? संस्थेची काही त्या ठिकाणी जी मालमत्ता आहे ती संस्थेच्याच मालकीची आहे का, की भाडेतत्वावरती आणलेली आहे? या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी अचानक येऊन तपासणं, त्याला आपण काय म्हणणार? फिरते पथक, फ्लाइंग स्क्वॉड असं म्हणतात. आणि हे संस्थेच्या कामकाजाच्या वेळांमध्येच येतात आणि संस्थेच्या कामकाजाच्या वेळांमध्ये येऊन संस्थेच्या कामकाजाचा आढावा, माहिती त्या ठिकाणी घेत असतात. म्हणून हा एक महत्त्वाचा पार्ट असणार आहे, फिरते पथक. त्यानंतर आम्हाला पुढे आहे अंकेक्षणाची कागदपत्र. अंकेक्षणाच्या कागदपत्रांमध्ये आपण महत्त्वाचा पार्ट या ठिकाणी अभ्यासला. तर अंकेक्षणाच्या कागदपत्रांमध्ये आम्हाला सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती पाहिजे, की
की संस्थांमध्ये कोणकोणते रजिस्टर असतात, जे मी आता तुम्हाला मगाशी सांगितले तेच पार्ट तुम्ही या ठिकाणी लिहिणं आवश्यक आहे. मग कागदपत्रांमध्ये तुम्हाला व्यापारी पत्रक, तेरजेचे पत्रक, नफा-तोटा पत्रक, आवक-जावक रजिस्टर, सभासदांच्या यादीच्या संदर्भातील रजिस्टर, खर्चाच्या संदर्भातील रजिस्टर, त्याचबरोबर कर्ज वसुलीच्या संदर्भातील रजिस्टर, मालमत्तेच्या संदर्भातील रजिस्टर, या संपूर्ण कागदपत्रांची त्या ठिकाणी पाहणी, तपासणी करणं बंधनकारक असणार आहे. पुढे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे लेखापरीक्षणाचा अहवाल. हा सुद्धा एक महत्त्वाचा पॉइंट मी तुम्हाला मगाशीच एक्सप्लेन केला, की सहकारी संस्थांच्या लेखापरीक्षण झाल्यावरती संपूर्ण अहवाल त्या ठिकाणी तयार करावा लागतो लेखापरीक्षकाला, की आम्ही जे काही 4 दिवस, 5 दिवस, 8 दिवस जे ऑडिटिंग केलेलं आहे, त्या ऑडिटिंगच्या जे काही कामकाज आम्ही केलेलं आहे, त्या कामकाजाच्या आधारावरती त्या ठिकाणी लेखापरीक्षकाला अहवाल तयार करणं बंधनकारक असतं. ओके. मग हा अहवाल संस्थेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे, सभासदांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्यामुळे लेखापरीक्षण अहवालाला त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं स्थान असतं. त्यानंतर संस्थांचं लेखापरीक्षणाची आवश्यकता, हा सुद्धा पॉइंट तुम्ही व्यवस्थित लिहू शकतात, काही अडचण नाही त्यामध्ये. अंतर्गत नियंत्रण, हा सुद्धा मी पॉइंट तुम्हाला तिथे एक्सप्लेन केला. मग आता अंतर्गत तपासणी आणि नियंत्रणामध्ये काय पार्ट असणार आहे? प्रत्येक संस्थेमध्ये कर्मचारी वर्ग काम करतो. मग या कर्मचारी वर्गांवरती कुठेतरी नियंत्रण ठेवण्यासाठी संस्थेमध्ये अंतर्गत नियंत्रण असणं आवश्यक आहे. मग ह्या अंतर्गत नियंत्रणाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या कामकाजाची गती वाढते, संस्थेचे उद्दिष्ट व ध्येय साध्य होण्यासाठी मदत होते. म्हणून ह्या पार्टमध्ये आम्हाला अंतर्गत नियंत्रणाची फायदे आणि तोटे यावरती परीक्षेला प्रश्न येतो. त्यानंतर पुढे असणार आहे पुनर्लेखा परीक्षण. ज्यावेळेस सहकारी संस्था लेखापरीक्षण करते, लेखापरीक्षण करत असताना जर सहकारी संस्थेच्या संदर्भातील जे अहवाल, लेखापरीक्षण अहवाल राज्य लेखा समिती किंवा निबंधकांच्या कार्यालयामध्ये सादर केले जातात, तर त्यामध्ये जर काही महत्त्वाच्या अडचणी निर्माण झाल्या, लेखापरीक्षणामध्ये जर काही फेरफार बदल वाटले किंवा काही लबाडी वाटली किंवा काही धोके वाटले किंवा त्याचबरोबर सभासदांच्या दृष्टीने जर काही महत्त्वाचे त्या ठिकाणी सभासदांना वाटलं, की संस्थेमध्ये काहीतरी फेरफार बदल होतोय, तर त्यासाठी पुनर्लेखापरीक्षणाची प्रक्रिया करणं हा एक महत्त्वाचा पॉइंट असतो. त्याला आपण काय म्हणणार? पुनर्लेखा परीक्षण. पॉइंट क्लिअर? त्यानंतर असणारे सत्यापन आणि मूल्यांकन. मग सहकारी संस्थांमध्ये अस्तित्वात असणारी कागदपत्र, रेकॉर्ड, रजिस्टर, मालमत्ता या संदर्भातील सत्यापन, पाहणी करणं आणि मूल्यांकन करणं म्हणजे काय करणं? एखादी मालमत्ता जर संस्थेच्या संदर्भातील असणार, तर तिचे मूल्य निश्चित करणं आणि योग्य ती नोंद त्यामध्ये संस्थेमध्ये नोंद केली आहे किंवा नाही रजिस्टरला, या संदर्भातील मूल्यांकन करणं. मग यामध्ये ॲसेटचा एक पार्ट असतो आणि एक लायबिलिटीचा पार्ट असतो. हे दोन्ही मुद्दे आपल्याला त्या ठिकाणी महत्त्वाचे असणार आहे. त्यानंतर अंकेक्षण, नोंदवही. मग ज्यावेळेस आम्ही लेखापरीक्षण करत असताना, जेव्हा लेखापरीक्षक संस्थेमध्ये लेखापरीक्षण करत असतो, तर लेखापरीक्षण करत असताना संस्थेमध्ये काही महत्त्वाच्या लेखापरीक्षकाकडे नोंदवह्या असणं आवश्यक आहे. जर एखादं रजिस्टर तपासलं, त्या रजिस्टरमध्ये काही जर महत्त्वाचे अफरातफर बदल जर संस्थेला दिसून आले किंवा लेखापरीक्षकाला काही दिसून आले, तर त्याने लगेच त्या नोंदवहीमध्ये त्याची नोंद करणं आवश्यक असणार आहे आणि याचा फायदा अहवाल तयार करण्यासाठी लेखापरीक्षकाला होत असतो. म्हणून नोंदवही, त्याला आपण टाचणवही देखील असं म्हणतो. तर आजच्या लेक्चर्सला आपण अशा पद्धतीचे पेपर नंबर 3च्या स्वरूपातील काही महत्त्वाचे थोडक्यात प्रश्न बघितले आणि परीक्षेला तुम्हाला याच टॉपिकवरती परीक्षेला प्रश्न हे येतात आहे. त्याच्यामुळे व्यवस्थित याच्याकडे फोकस करणं गरजेचं आहे. खालील दिलेल्या संस्थांचं लेखापरीक्षण कशा पद्धतीने कराल, हा क्वेश्चन तुम्हाला त्या ठिकाणी कंपल्सरी येतो किंवा कधी तुम्हाला एखादी 2 संस्था देतील, त्या संस्थेच्या स्वरूपामध्ये लेखापरीक्षण भूमिका कशा पद्धतीने पार पाडणं आवश्यक आहे, या देखील गोष्टी तुम्हाला पेपरला लिहिणं कंपल्सरी असणार आहे. तर अशा पद्धतीने आपण सविस्तर प्रश्नांच्या उत्तरांचा थोडक्यात आढावा घेतला. व्हिडिओ जर तुम्हाला व्यवस्थित आवडला असेल मनापासनं, तर त्या ठिकाणी लाईक मात्र नक्की करत चला. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने ऑल द बेस्ट देतो आणि सर्व विद्यार्थी चांगल्या पद्धतीने पेपर लिहितील अशी एक आशा बाळगतो. धन्यवाद.